नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न असतो की सर, आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, आणि या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अनेक लाभार्थी आहेत जे दिव्यांग असतील, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाल योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी असतील। या सर्व लाभार्थ्यांना हे 1500 रुपये अतिशय महत्त्वाचे आहेत। आता दिव्यांग बांधवांना 2500 रुपये झालेले आहेत, तर ते 2500 रुपये त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांना फक्त 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत, 1000 रुपये त्यांचे पेंडिंग आहेत। त्यांनी कागदपत्र संबंधित कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत आणि तेथील कर्मचारी सुद्धा सांगतात की आमच्याकडून काम पूर्ण झालेले आहे, आता शासन जेव्हा पैसे देईल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की काही जिल्ह्यांमध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आपले हे वितरण लेट होत आहेत। यामध्ये वाशिम असेल, नांदेड असेल, यवतमाळ असेल आणि भंडारा असतील, हे काही जिल्हे जे आहेत या जिल्ह्यांमध्ये थोडासा डीबीटीचा प्रॉब्लेम आहे आणि या डीबीटीच्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला हे पैसे लेट येत आहेत। तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर, या जिल्ह्यांचा जर प्रॉब्लेम असेल तर आमच्या जिल्ह्यांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीत, मग आम्हाला पैसे द्यायला काहीच हरकत नाहीत। एक लक्षात ठेवा, सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या डीबीटीवरती खूप प्रचंड रोड आहे। डीबीटी त्यांची चालू आहे, त्यांचे जे हप्ते आहेत, जे नुकसान भरपाईचे पैसे आहेत, हे त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत आणि तो डीबीटीचा लोड असल्या कारणाने सध्या स्थितीला आपला नंबर आणखी लागलेला नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही। लाडकी बहीण योजना त्या लाईनमध्ये आहे किंवा टप्प्यामध्ये आहेत। या सगळ्या गोष्टीमुळे थोडासा प्रॉब्लेम आहे आणि अनेक जे मी तुम्हाला आता जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमधून जे दिव्यांग बांधव आहेत त्यांचा डेटा शासनापर्यंत पोहोचण्यास उशीर होत आहे। तर त्यांना उद्याची तारीख म्हणजे सोमवार ही शेवटची तारीख दिलेली आहे। जर समजा तुमचे डॉक्युमेंट्स किंवा डीबीटी जर तुमचं क्लिअर झाले नाही तिथल्या बांधवांचे, तर आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पैसे वितरण करण्यास सुरुवात करू असं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येण्यासाठी जी काही पोर्टलवरती जी माहिती अपडेट केली जाते किंवा पोर्टलवरती काम सुरू केलं जातं, हे उद्यापासून सुरू होणार आहे आणि 3 दिवसामध्ये हे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। 11, 12, 13 म्हणजे 10, 11, 12, 13 या 3 दिवसामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यामध्ये देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे। अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून जे मुख्यमंत्री दालन आहे किंवा मुख्यमंत्री मदत कक्ष आहे त्या ठिकाणी तक्रारी गेलेल्या आहेत। आपल्या सरकार सेवा केंद्र या ठिकाणी तक्रार गेलेल्या आहेत। त्याचबरोबर दिव्यांगांचं जे दिव्यांग मंत्रालय आहे त्यांच्या आयुक्तांकडे तक्रार गेली, तर सर आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार, आणि याची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेऊन या ठिकाणी तुमचे पैसे हे 10 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावे। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बाबा नेमका प्रॉब्लेम काय आहे, पैसे दिव्यांगांना किंवा निराधार बांधवांना देऊन टाका। तर त्यावेळेस असं कळलं की त्या ठिकाणी थोडासा काही जिल्ह्यांचा डेटा प्राप्त न झाल्यामुळे थोडासा पैसे थांबलेले आहेत। त्याचबरोबर डीबीटीवरती थोडासा लोड असल्या कारणाने, सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्या कारणाने हा प्रॉब्लेम होतो। एक लक्षात ठेवा, जर समजा आता डीबीटी पोर्टल जरी सरकारचं असलं तरी पण बॅकएंडला सर्व्हर खूप वेगळा असतो, त्यामुळे हे पैसे तरी वाटप करण्यास सुरुवात झाली आणि जर डीबीटीने सपोर्ट जर केलं नाही तर ते पेंडिंगला जातात आणि पेंडिंगला यामुळे ते 10 ते 12 दिवस लागतात त्या सगळ्या गोष्टी रिकव्हरी व्हायला। त्यामुळे शासन स्तरावरती किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाच्या वरती किंवा जे काही डीबीटी सिस्टमवरती काम करणारे जे अधिकारी आहेत त्यांना तो पुढे जाऊन त्रास होऊ शकतो, म्हणून हे पैसे थोडेसे लेट होत आहेत। यामध्ये शेतकऱ्यांचा विषय असेल, यामध्ये डीबीटीचा प्रॉब्लेम असेल आणि डॉक्युमेंट्स सबमिशन या अनेक गोष्टींमुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये लेट येत आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, 10 तारखेपासून तुमच्या पोर्टलवरती काम सुरू होणार आहेत। पुढील 3 तारखेपर्यंत पुढील 3 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे। अशी महत्त्वाची अपडेट आपल्याला संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे, ती तुमच्यावर समोर ठेवलेली आहे। लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न असतो सर पैसे कधी येणार, पण बॅकएंडला थोडासा अडचण आणि प्रॉब्लेम असल्या कारणाने मला सुद्धा प्रॉपर माहिती मिळत नसल्याने मी तुमच्यासमोर येत नाहीत। त्यामुळे काळजी करू नका, जशी जशी माहिती येईल तशी तशी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार। पोर्टलवरती जशी जशी माहिती अपडेट होईल, पोर्टलवरती जी तारीख आपल्याला दिली जाते ती तारीख एकदा काय डिक्लेअर झाली की मी नक्कीच तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवेल। काळजी करायचं नाहीये, अशाच पद्धतीने सहकार्य करा, अशाच पद्धतीने सपोर्ट करा आणि ही व्हिडिओ ही माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद.